नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजली ठोंबरे. माझं यूट्यूब चॅनेल अंजली टी उवाच याच्यावरती तुम्हा सर्वांचं पुनश्च स्वागत करते. आजचा आपला विषय आहे भाग्यांक 3 असलेली मंडळी. आजपर्यंत कोण होऊन गेली आणि आजही आपल्या समक्ष कार्य करणारी मंडळी कोण कोण आहेत. सर्वात प्रथम आपण भाग्यांक 3 मधलं एक वैशिष्ट्य, तत्वज्ञान आणि आध्यात्मिकता याच्यातली व्यक्तिमत्व बघूया. अग्रणी असलेलं नाव स्वामी विवेकानंद. 12 जानेवारी 1893 मध्ये त्यांनी शिकागो मधली जी कॉन्फरन्स गाजवली त्यात भाषणाची सुरुवातच त्यांनी अशी केली होती, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. आजही ते भाषण सगळ्यांना तेवढंच प्रिय आहे. आणि सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका म्हटल्यानंतर त्यांनी त्यांना जी जवळीक केली सर्वांची, आणि भारतीय पण आम्ही त्याच्यातच जोडले गेलेले आहोत. आणि एक वेगळा दृष्टिकोनही त्यांनी तिथे दिला, जो त्यांच्या ह्या 2 शब्दातच आलेला होता की हे विश्वची माझे घर. आणि गमत बघा, 1893 याची जर का आपण सिंगल डिजिट टोटल केली ना तर ती पण 3च येते. स्वामी विवेकानंदांच्या ह्या शब्दांनी सभा तर स्तब्धच झाली. पण आजही त्यांचं ते भाषण अनेक वेळा आपण ऐकतो. तो आवाज सुद्धा ऐकायला आपल्याला किती छान वाटतो. आता याच्या पुढे आहेत ते महर्षी महेश योगी. 12 जानेवारी. त्याच्यानंतर आर्य समाज फाउंडर महर्षी दयानंद सरस्वती. 12 फेब्रुवारी. जगी वासुदेव म्हणजे सद्गुरू, आध्यात्मिक गुरु आपले, आणि ईशा फाउंडेशनचे फाउंडर 3 सप्टेंबर. तसंच आध्यात्मिक गुरु रमण महर्षी 30 डिसेंबर. आता याच्यानंतर येत आहेत 2 वंदनीय स्त्रिया. एक म्हणजे नर्स फ्लॉरेन्स नाइटिंगेल 12 मे, आणि स्त्री शिक्षण क्षेत्रातलं फार मोठं नाव सावित्रीबाईजी फुले. 2015 मध्ये पुणे विद्यापीठाचं नाव बदलून सावित्रीबाई फुले विद्यापीठ केलं गेलं. आणि 3 जानेवारी हा त्यांची जी जयंती असते तो दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. आता याच्यानंतर आहेत चार्ल्स डार्विन. 12 फेब्रुवारी. काय आठवतंय मंडळी? ज्यांनी आपल्याला सांगितलं होतं की वानर हा आपला पूर्वज होता, ते चार्ल्स डार्विन. आणि एक त्यांचा सिद्धांत, जो न वापरलेला अवयव असतो तो गळून पडतो. मंडळी, प्रयत्न करा, मेंदूचा रोज वापर करा, नाहीतर गळून पडायचा. आता अजून काही महत्वाची व्यक्तिमत्व बघूया आपण. फादर ऑफ इंडियन स्पेस प्रोग्राम मिस्टर विक्रम साराभाई. 12 ऑगस्ट. फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ. 3 एप्रिल. इकॉनॉमिस्ट आणि RBIचे गव्हर्नर, माजी गव्हर्नर रघुराम राजन. 3 फेब्रुवारी. तसंच इकॉनॉमिस्ट मिस्टर अमर्त्य सेन. 3 नोव्हेंबर. भारताचे 16वे चीफ जस्टिस YV चंद्रचूड. 12 जुलै. पक्षी तज्ञ सलीम अली. 12 नोव्हेंबर. त्याच्यानंतरच नाव येत आहे सर रुडियार्ड किपलिंग. इंग्लिश पत्रकार, कादंबरीकार, शॉर्ट स्टोरी रायटर, ज्यांना 1907 मध्ये लिटरेचरचं नोबेल प्राइज मिळालं. 30 डिसेंबर. त्याच्यानंतर आज आपल्याला ज्याच्यावरती आपलं जीवन अवलंबून आहे असं आपण म्हणतो, टेलिफोनचे आविष्कार करणारे अलेक्झांडर ग्राहम बेल. इंग्लिश वैज्ञानिक. 3 मार्च. भारतीय उद्योग जगताचे भीष्म पितामह म्हणून ओळखले जाणारे टाटा उद्योग समूहाचे संस्थापक श्री जमशेदजी टाटा. 3 मार्च. यानंतर बर्लिन ऑलिम्पिक जे 1936 साली झालं होतं, त्याच्यामध्ये 4 गोल्ड मेडल मिळवणारे विजेते ॲथलीट JC ओव्हेन्स. 12 सप्टेंबर. मग क्रिकेटर्समध्ये जर आपण बघितलं तर गुंडाप्पा विश्वनाथ 12 फेब्रुवारी. युवराज सिंग 12 डिसेंबर. श्रीनिवास वेंकटराघवन 21 एप्रिल. राजकारणी जर बघायचे म्हटले आपण तर खूपच आहेत. अमेरिकेचे माजी प्रेसिडेंट अब्राहम लिंकन 12 फेब्रुवारी. आठवत आहे ना तुम्हाला ती गोष्ट
की अब्राहम लिंकन यांनी दाढी का वाढवली होती. एका मुलीने त्यांना पत्र लिहिलं होतं ना की तुम्ही तिला सावली दिसली आणि त्याच्यात तिला वाटलं की ह्यांची पर्सनॅलिटी खूप छान दिसतीये म्हणून तिने पत्र लिहिलं. त्याच्यानंतर अब्राहम लिंकन यांनी दाढी वाढवली होती. हा, मग भारतीय वंशाचे ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक 12 मे, राजीव गांधी यांचे वडील फिरोज गांधी 12 सप्टेंबर, बीजेपीचे प्रमोद महाजन 30 ऑक्टोबर, दादाभाई नवरोजी 30 जून. महाराष्ट्रातल्या आणि भारताच्याही राजकारणातली एक गुरु शिष्यांची जोडी यशवंतराव चव्हाण 12 मार्च आणि शरद पवार 12 डिसेंबर. शिवाय शरद पवारांची कन्या सुद्धा सुप्रिया सुळे 30 जून. जॉर्ज फर्नांडिस 3 मे, तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी 3 मे, गोपीनाथ मुंडे 12 डिसेंबर, प्रकाश जावडेकर 30 जानेवारी. मंडळी, यादी खूप मोठी आहे. राजकारणाच्या लोकांची इथे थांबवू आपण. आता आपण पुढे जाऊ. प्रसिद्ध शहनाई वादक उस्ताद बिस्मिल्ला खां, ज्यांच्या शहनाईच्या स्वरांच्या साथीने आपल्या घरातील अनेक शुभप्रसंग साजरे झालेले आहेत, ज्यांना आपण कधीच विसरू शकत नाही आणि ज्यांची शहनाई पण आपण कधी विसरू शकत नाही. 21 मार्च. शास्त्रीय संगीतातील एक झळकता तारा महेश काळे 12 जानेवारी. कसलेले गायक शंकर महादेवन 3 फेब्रुवारी. प्रसिद्ध गझल गायक हरिहरनजी 3 एप्रिल. शंकर एहसान लॉय याच्यातले एहसान नुरानी 12 ऑक्टोबर. आता आपण चित्रपट क्षेत्रातल्या काही व्यक्तिमत्वांच्याकडे वळूया. फादर ऑफ इंडियन सिनेमा दादासाहेब फाळके, ज्यांच्या नावाने आता अवॉर्ड पण दिलं जातं, तसे दादासाहेब फाळके 30 एप्रिल. आणि दादासाहेब फाळके अवॉर्ड विजेते मल्याळम पिक्चर मधले किंवा मल्याळम सिनेमामधले सुपरस्टार मोहनलाल 21 मे. लिरिसिस्ट शकील बदायुनी 3 ऑगस्ट. संगीतकार जयदेव सुद्धा 3 ऑगस्ट. श्रेया घोषाल 12 मार्च. डायरेक्टर बिमल रॉय 12 जुलै. ऋषिकेश मुखर्जी 30 सप्टेंबर. आदित्य चोप्रा 21 मे. आता ऍक्टर्स मध्ये जर आपण बघायला गेलो ना तर देविका राणी 30 मार्च. माझे अत्यंत आवडते नट, कुठल्याही रोलमध्ये तुम्ही त्यांना जरी टाकलत तरी तो तंतोतंत तशाच्या तसा ते उभा करणार. जंजीर मधला रोल आठवा, जुन्या शम्मी कपूरच्या पिक्चर मधलं ज्यांच्यावरती विडंबन होते असे रोल आठवा. ते करणारे कसलेले अभिनेते. डॉन मधला त्यांचा रोल आठवा. प्राण 12 फेब्रुवारी. रजनीकांत 12 डिसेंबर. त्याच्यानंतर कपूर घराण्यामध्ये पृथ्वीराज कपूर 3 नोव्हेंबर. शम्मी कपूर 21 ऑक्टोबर. करीना कपूर 21 सप्टेंबर. आता वैदा रेहमानजी 3 फेब्रुवारी. प्रभुदेवा 3 एप्रिल. जयाप्रदा पण 3 एप्रिल. अरुणा इराणी 3 मे. मंडळी, टॉम क्रूज 3 मे. त्याच्यानंतर अरुण गोविल, ज्यांनी रामाचं काम जेव्हा केलं रामायणामध्ये, आज त्यांनी दुसरा कुठलाही रोल जरी केला ना तरी ते रामाच्या भूमिकेतलेच आठवले जातात. ते 12 जानेवारी. तसंच महाभारतामध्ये ज्यांनी अजरामर केलं दुर्योधनाच्या रोलमध्ये, किंवा दुर्योधनाला ज्यांनी अजरामर केलं म्हणू शकतो आपण, पुनीत इस्सार 12 सप्टेंबर. गब्बर अमजद खान 12 नोव्हेंबर. आता मुकेश तिवारी 21 मे. काही आपले मराठमोळे पण अभिनेते ह्याच्यात आपण घेऊया. दया तोड दो दरवाजा अले शिवाजी साटम 21 एप्रिल. रीमा लागू 21 जून. मृणाल कुलकर्णी 21 जून. विक्रम गोखले 30 ऑक्टोबर. मंडळी, यादी खूपच मोठी आहे.
पण लक्षात ठेवा, 3 नंबरची मंडळी जेव्हा फोकस ठेवून काम करतात ना, तेव्हा कुठे कुठेपर्यंत वर ते जाऊ शकतात. आपल्याला शिकायचंय काय त्यांच्याकडून? फोकस ठेवा, तुमचं गोल ठरवा, त्या गोलचे भाग करा आणि एक एक त्या गोलचा भाग अचीव करत जा. आपणही वरपर्यंत जाऊ शकतो, हो की नाही? आज इथेच थांबूया. माझं YouTube चॅनेल अंजली टी उवाच याला सबस्क्राईब करत राहा, शेअर करत राहा. मंडळी, आठवणीने सर्व भाग बघत राहा आणि तुमची मतही प्रदर्शित करत राहा. शंका असतील तर त्याही त्याच्यावरती विचारा. आपण पुढच्या ह्याच्यामध्ये कधीतरी त्या शंकाचं निरसन करूया. धन्यवाद.